झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या पोटभरच्या नाश्त्यासाठी असे आप्पे करून बघा. हे आप्पे तयार करायला जास्त वेळ लागत नाही. चला तर तुम्हाला याचं मी साहित्य दाखवते आणि आप्पे करून दाखवते. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला रव्याचे झटपट आप्पे करून दाखवणार आहे. बघा, मी आप्यांसाठी एक वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी दही, कोबी घेतलाय, टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, ओली मिरची आणि दही घेतलंय. आणि मी यातनं तीळ वापरणार आहे. म्हणजे तीळ कधी वापरणार त्या स्टेपला दाखवते मी कशी तीळ. आणि याच्यात तर मी काय करते, हे दही आहे ना याच्यात मोठ्या भांड्यात काढून घेते आणि त्याला फेटून घेते चमच्याने. चमचे पाणी टाकायचे. आता मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. पहिलं बघा, मी हे अर्धी वाटी पाणी घेतलंय, मी यात टाकते आणि जरा फेटून घेते. म्हणजे ह्याच्या गुठल्या आहेत ना सगळा मोडला पाहिजे. तुम्ही रवीने जरी जसं मोडून घेतलात ना गुठल्या तरी चालेल, त्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे. हे बघा, हे दही फेटून घेतलंय. आता याच्यात ना मी हा रवा घालते. हा रवा घालते आणि चांगला रवा ढवळून घ्यायचा अगोदर. पाणी ना रव्यामध्ये एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचं. तर काही रवा पाणी ना जास्त खेचतं, काही तेव्हा पाणी कमी घेतं. मग कमी आधी थोडं घ्यायचं पाणी. आता मी ना सगळ्या भाज्या घालून घेते याच्यात. हे वस्तू मिक्स करून घेते. बघा, हे मिक्स करून घेतलं. त्याच्यात ना थोडं पाणी लागणार आहे, कारण रवा आहे ना त्यात थोडं जास्त एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं पाणी. कारण रवा आहे तो रवा भिजला पाहिजे. मी यात थोडं मीठ घालते. हे बघा, एकदम मीठ नाही घालायचं, मीठ घालायचं आणि थोड्या वेळाने चेक करायचं. आता मी ना असं झाकून ठेवलं. आधी थोडं, आता मी एकदम पातळ नाही केलं. बघा एवढं केलं. आता याला भाज्यांना कसं पाणी सुटतं ना सर, मग ते पाणी जर सुटलं तर पण अजून आपण जास्त पाणी घालतो, मग पातळ होतं. मग आता मी झाकून ठेवणार, रवा फुगायला देणार आणि तोपर्यंत मी चटणी बघा ते मी झाकून ठेवते इथे. आणि तोपर्यंत मी ना चटणी वाटून घेते. हे बघा, लसूण, चणा डाळ, आलं आणि मिरची सगळं एकत्र वाटणार आहे. हे सगळं पुदिना आणि हे ओलं खोबरं, हे सर्व एकत्र वाढा. तोपर्यंत ते फुगेल. 15-20 मिनिटं ते राहायला पाहिजे, तर ते चांगलं फुगणार. आता हे त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. तुम्हाला चिंच घालायचं तर चिंच घाला, चवीपुरतं मीठ. हे बघा, इथे मी चटणी वाटून घेतली आणि इकडे मी टोप टाकत ठेवलाय. हे बघा, चटणी वाटून घेतली आहे. इथे टोप ठेवायच्यात मी तेल ओतते थोडं आणि ते पुन्हा चटणीला फोडणी देते. हे बघा, राई, तडतडली ना कढीपत्ता टाकणार आहे. हे बघा, राई तडतडली आहे.
यात मी कढीपत्ता टाकलाय, थोडासा हिंग आणि चटणी आता त्याला फोडणीला घेतली. तर तुम्ही एका भांड्यात काढून डायरेक्ट काढून ना फोडणी देऊ शकता. थोडंसं पाणी टाकते त्यात. पण चटणी जास्त पातळ नाही झालं ना, मला डब्याला द्यायची आहे ना मुलाला टिफिनमध्ये, मग चटणी पातळ तरी ना हे होतं, कारण चईला पातळ लागते चटणी. पण डब्याला द्यायची असेल ना आपल्याला टिफिनला तर ती जास्त पातळ नाही करायची. आता मी खाली उतरवते. हे बघा ते चांगलं फुगलंय. पण आता हे पूर्ण घट्ट झालंय. जास्त घट्ट झालं ना तर ते एकदम सुकं होणार, आणि जास्त पातळ झालं ते शिजणार नाही, गिजगिजीत होणार. मग थोडंसं याच्यात मी आता पाणी घालते आणि जरा मिक्स करून घेते. मीडियम पाहिजे, घट्ट पण नाही पाहिजे आणि पातळ पण नाही पाहिजे, म्हणून याच्यात मी आता पाणी घालते. हे बघा एवढं आपलं हे बरोबर आहे. मला याच्यामध्ये मी काय करणार, हे वाटीत आहे ना थोडंसं काढून घेणार पाहिजे. आणि कारभाराच्या सोडा, सगळ्याच्या सोडा एकदम घातला ना त्यातला गॅस असतो तो निघून जातो सोड्यामधला. जेवढं आपल्याला करायचं आहे ना तेवढंच घ्यायचं, बाकीचं काढून हे करायचं, ठेवून द्यायचं. नंतर जेव्हा करते वेळी थोडासा सोडा घालायचा, ढवळायचा आणि मग घालायचं. आता मी ते खायचा सोडा घेतलाय. तुम्ही बेकिंग पावडर पण घालू शकता किंवा विनो पण घालू शकता. तर मी ते 2 चिमटी फक्त बघा हाताच्या चिमटीने घातली, 2 ते 3 चिमटी त्या बारीक, म्हणजे थोडंसं. आणि त्यात आणि ढवळून घ्यायचं चांगलं. हे बघा व्यवस्थित ढवळून घ्यायचं. एवढं घट्ट याच्यापेक्षा पातळ पण नाही करायचं, याच्यापेक्षा घट्ट पण नाही झाली, एवढं ढवळून घ्यायचं. इकडे भांडं तापत ठेवलंय. आता ना मी ते तेल ओतते पहिलं. जास्त तेल नाही घालायचं, थोडं तेल घालायचं. एकदम भरपूर पण तेल काही गरज नाही एवढी. हे बघा तेल घातलं. हे तीळ आहेत, थोडे ते प्रत्येक गाण्यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे हे आहे ते. आणि ऑप्शनल आहेत तीळ, हवं तसं घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि साईडच्या कडेने पहिलं घालायचं. टोमॅटो वगैरे ना असं बारीक चिरून घ्यायचा, असं मोठा नाही ठेवायचा. मधले तीन ना उडाले, लगेच भाजले ना. आणि वर झाकून ठेवायचं, गॅस बारीक ठेवायचा पूर्ण नाही. नंतर काय करायचं, असे तीळ घालून घ्यायची थोडे, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं आणि चवीला पण चांगलं लागतं. असे तीळ घालून घ्यायची. आणि 2-3 मिनिटं आधी लगेच होतात, 2-3 मिनिटात ठेवायचे. हे बघा मी आता हे परतून घेते. हे बघा व्यवस्थित हे परतून घेतले. आणि ह्याला आता मी 2-3 मिनिटं शेकायला देणार आहे. एका साईडने झाकण नाही ठेवायचं.
शेकायला द्यायचं. हे बघा आता शेकायला देते. तेल सोडते थोडंसं, जास्त नाही, एक एक थेंब. आणि खालूनची पण भाजले पाहिजे ना व्यवस्थित, थोडंसं तेल सोडते. थोडंसं तेल सोडते, भाजायला देते. हे बघा मधले भाजले आहेत चांगले. आता ना मी काढून देते. मी काढून घेते त्याच्यावर. जाळीवर काढले का कसे होतात, थंड होतात, पाणी सुटत नाही त्याला. मी ना हे दुसरे घालते. बघायचं मी थोडं थोडं तेल टाकते. हे बघा तीळ टाकते थोडे थोडे. बघा मी परतून घेते. पहिले मधले टर्न करायचे, कारण मध्ये जास्त जास्त हे लागतं. आणि आपल्याला असं तेल जास्त लागत नाही. आणि झाकून ठेवायचं. हे बघा कशी आतून सॉफ्ट एकदम झालेले आहेत. हे मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या रोजच्या नाश्त्यासाठी द्यायला एकदम मस्त आणि पौष्टिक. यामध्ये फक्त शिमला मिरची आणि गाजर वापरलात ना अजून पौष्टिक होईल. आणि अशाच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करून देऊन बघा, मुलं छान आवडीने खातील. हे मी केलेले रवा आप्पे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन. आणि प्लीज मला सपोर्ट करा.